अटक होऊ देत नाही. खरे मारे करीच आज जाणार. मग तो जागीरदाराचं पोरग असो किंवा ते मंत्र्याचं बी असू दे, जेलमध्ये जाणार म्हणजे जाणार. पीडित सर्व माझ्या मुंडाच्या हत्या संदर्भात बैठक ठेवण्यात आली. न्याय मिळण्यासाठी काय विषय काय शेवटी बीड जिल्ह्याची ती लेख आहे आणि आपल्या बीड जिल्ह्याच्या लेखीनं आपल्याला हाक दिली की माझ्या नवऱ्याचा क्रूर खून झाला आहे आणि मारेकरी भेटत नाहीत. माझं कुटुंब उघड्यावरती पडलं, माझे लेकरं बाळ उन्हात पडले, जगायचं कसं, सासू सासरे एकदम म्हातारे झालेत. बघा, आपण न्याय दिला पाहिजे. आपण आपल्या महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातल्या लेकीनं जर हाक दिली तर आपली जबाबदारी त्यांच्या न्यायासाठी उभा राहणं आणि आम्ही शेवटपर्यंत उभा राहणार. थातूर मातूर काम करून देणार नाहीत. आणले दुसरे आरोपी, तिसरे ठुले आणि खरे पळूनच गेले किंवा घेतलेच नाही, हे या मॅटरमध्ये आम्ही होऊ देणार नाही. येत त्यांना काय ताकद लावायची तर लावू दे. बैठकीचे निवेदन तीन आणि सगळ्या गोरगरीब जनतेच्या वतीनं बीडची बैठक बीडला दुपारी आज 12 वाजता ठेवलेली. इथं सत्य उघडं पाडणार आहे. आता ज्यांना त्या लेकीबाळीची माया येईल, दुःख वाटतं, त्याच्यावर अन्याय झाला वाटतं, असे सगळे लोक त्या बैठकीला येतील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. जे नेते येणार नाहीत त्याचा अर्थ क्लिअर होणार आहे की यांना या खुनाशी देणं घेणं नाही, त्या माऊलीशी देणं घेणं नाही, त्या लेकराबाळाशी देणं घेणं नाही. राजकारण आणि राजकारण करायचं आहे. फक्त मंत्रिपदाचा आनंद व्यक्त करायचा, आमदार झाल्याचा आनंद व्यक्त करायचा आहे. माणसं मेले तरी चालतील. आज सगळं चित्र क्लिअर होणार आहे. कोण बैठकीला येत आहे आणि कोण उपस्थित नाहीये किंवा कोण गैरहजर आहे, हे क्लिअर चित्र बीड जिल्ह्यातल्या जनतेसमोर आज उघडं पडणार आहे. कोण राजकीय पक्षाचा नेता नाही, कोण जाणून बुजून आला नाही, तो आनंद व्यक्त करायचा असेल, त्याला बरं झालं खून झाला हसायचं असेल त्याला, त्याच्यामुळे तो आला नसेल. आता अर्थ बरोबर बीड जिल्ह्यातली जनता काढणार आहे. काय काढायचं? मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात चौकशी नेमली त्याबाबत त्यांचं खरंच मुख्यमंत्री साहेबाचा आभार आहे, कौतुक आहे. त्या लेकीबाळीला त्यांनी वेळ देऊन तिचं घराणं ऐकलं. जवळपास पाऊण घंटाच्या आसपास, 1 घंट्याच्या आसपास त्यांनी वेळ देऊन सगळं घराणं ऐकून घेतलं. SIT पण नियुक्त केली, त्यांना जे अधिकारी पाहिजे ते केले आणि आरोपी ठेवणार नाही. एक सुद्धा खरेच आरोपी डांबले जातील. कारण हे असल्या मॅटरमध्ये काय होतं, हे खुन करणारे जरा चालू आहेत, चॅप्टर आहेत, हे दुसऱ्याला गुंतवतात त्याच्यात आणि खरे मारेकरी मिळून येत नाहीत किंवा आले तरी त्याला अटक होऊ देत नाही. खरे मारे करीच आज जाणार. मग तो जागीरदाराचं पोरग असो किंवा ते मंत्र्याचं बी असू दे, जेलमध्ये जाणार म्हणजे जाणार.